Nichi. ओके, लास्ट पार्ट मध्ये आपण बघितलेलं की गजानन सॉन्गचं रेकॉर्डिंग आपण केलेली, ऑडिओ रेकॉर्ड झालेला. हे बघू शकता, हे पूर्ण ऑडिओ आहे. ही बीट आहे ती स्टेम्प मध्ये मी घेतलेली आहे आणि खाली ते ऑडिओ आहे पूर्ण रेकॉर्डिंग झालेला. तर पूर्ण आपण ह्या सॉन्गची मिक्सिंग करणार, पूर्ण लास्ट पर्यंत हा व्हिडिओ पहा, जेणेकरून मिक्सिंगची तुम्हाला खूप भारी इथे माहिती मिळेल अँड तुम्हाला खूप काही शिकायला सुद्धा मिळेल. इव्हन हे गाणं आपल्याला लवकर लवकर रिलीज सुद्धा आपण करणार आहोत. तर स्टे ट्यून विथ गजानना, हे गाणं वारी म्युझिक स्टुडिओ. न वेळ घालवता जाऊया आपण आपल्या स्क्रीनकडे. FL स्टुडिओ, लेट्स गो. सॉन्ग गजानना. आपण मिक्सिंग स्टार्ट करूया. एकदा तुम्हाला मी ऑडिओ ऐकवतो पूर्ण बीट सोबत अँड वोकल्स सुद्धा. ओके, जसं तुम्हाला हेडफोन मध्ये आहे का इयरफोन्स मध्ये आहे का, तुम्हाला चांगलं ऐकायला. जसं तुम्हाला इथे दिसतंय की इथं काही प्रोसेसिंग झालेली आहे वोकलची, याच्यामध्ये काही इफेक्ट वगैरे नाही. जस्ट आपण वोकल प्रोसेसिंगचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट केलाय. आता मिक्सिंगला जाऊया. इथे कसलेही मिक्सर ट्रॅक मध्ये फक्त चॅनल्स मध्ये कोणतेही इफेक्ट नाही लावलेले आहेत. मिक्सर सगळे एम्प्टी आहेत. आता ह्या परफेक्ट आपण जसे मिक्सिंग करणार होती याच्यावरती आपण पुढे वळूया. तर फर्स्ट लेयर जी आहे ती वर्सची आहे. तर जी मिक्सिंग आता मी वर्स पासून स्टार्ट करतो मेक शुअर. आणि सगळ्यात आधी जी माझा जो फॉर्म्युला आहे मिक्सिंगचा, माझा जो मिक्सिंगचा फॉर्म्युला आहे तो मी बसमध्ये मिक्स करतो. तर बसमध्ये मिक्स करायला एकदम छान जातं. तर सगळ्यात आधी सगळ्या वोकल्सला घेऊन आपण एक वोकल बस बनवून घेऊया. ओके, वोकल बस रेडी झाले. नेक्स्ट कोरस आहे आणि हा आधीचे जे आपले वर्ष वोकल कोरसला बघता मी मल्टिपल रेकॉर्डिंग केले वेगवेगळ्या फिलिंग सोबत. आधी आपण आहे ना, मला वाटतं या सगळ्यांना कम्प्रेस करावं. त्याआधी मला वाटतं की इथून आपण या वोकल पासून स्टार्ट करू, कारण काही वोकल लाऊड्स आहे. तुम्ही बघू शकता इथं, बघू शकता की काही वोकल लाऊड्स आहे, काही वोकल एकदम स्मूथ प्लेन मध्ये. तर आपल्याला एकदम भारी करायचं याला. तर पहिला आपण जाऊया मिक्सर कडे आणि मिक्सर मध्ये मी घेतलंय कम्प्रेसर, 2D कम्प्रेसर, स्टॉक कम्प्रेसर आहे. तर थ्रॅशहोल्ड मला वाटतं याचा एक 30-35 पर्यंत असलं पाहिजे. 30ला पहिला ट्राय करूया.
कारण माझे जेवढे वोकल्स आहेत त्याच्यावरती मी जास्त करून 30-35 याच्या अंडरमध्ये जातो. आणि रेशो आपण हा जो रेशो असेल ना, पहिलं ट्राय करूया 2:1 मध्ये. ओके, 2.5 मध्ये 2:5 मध्ये करू. 2.5 मध्ये रेशो ठेवूया. देन तर एकदा ऐकून बघूया, फक्त वोकल्स ऐकून बघूया. ओंकारेश्वर हो महागणपती मोरया मोरया. ओंकारेश्वर हो महागणपती मोरया मोरया. ओंकारेश्वर हो महागण थोडा असं निखार आल्यासारखं वाटतं, राईट? ओंकारेश्वर हो महागणपती मोरया मोरया. थ्रॅशोल्ड अजून आपण वाढूया. फोर्टी यावेळेस ट्राय करूया. ओके, 40 ला ट्राय करतो आपण 2:5 मध्ये. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. रेशो वाढवतो आपण 3:1 चा घेऊया. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंतामणी मोरया. श्री गिरिजात्मक श्री. ओके, थोडा गेन देऊया, जास्त नाही, 2.5. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक. गेन नाही आला अजून. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोर. आता बघू शकता जी एकदम लो वोकल होती जी कम्प्रेस केलेला 3:1 मध्ये, त्याच्यावरती थोडासा हलकासा गेन आलाय. फरक कळून येणार नाही तुम्हाला, हेडफोन मध्ये ऐका, तुम्हाला नक्की छान फरक कळून येईल. तर छान गेन आलाय थोडासा. मला वाटतं अजून गेन असायला हवा. तर इथे आपण थोडा मिक्स कम्प्रेसर मध्ये अजून खेळूया आणि गेन एकदा असा आपला कम्प्रेस परफेक्टली आपण करून घेऊया वोकल्स गजाननाचे. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. आणि असं नाही की आता गेन येत नाहीये, आपण फक्त गेनच वाढवतोय. एकदम चुकीची पद्धत आहे. फक्त गेन वाढवल्याने तुमचे ज्या चांगल्या वोकल्स पण असतील ना, सगळ्या चांगल्या वोकल्स खराब होऊन जातील. त्यामुळे स्ट्रिक्टली आपण जो आपला एकदम परफेक्ट फॉर्म्युला आहे, थ्रॅशहोल्ड आणि रेशो देन गेन, तर याच्यामध्ये आपल्याला एक समंजसता एक कळून आलं पाहिजे, राईट? ते तुमच्या ट्रेनिंगनुसार तुम्हाला कळून येईल. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंतामणी मोरया. श्री गिरिजात्मक श्री ओंकारेश्वर हो महागणपती मोरया मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. गजानना गजानना गौरी पुत्र गजानना. गजानना गजानना गणांचा राजा गजानना. गजानना गजानना शंकर. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंता. असं नाही की ओव्हर रेशो आणि ओव्हर थ्रेशोल्ड. जसं मी बोललेला 35चा थ्रेशोल्ड माझ्या वोकल्सला एक परफेक्टली मॅच करतो. कारण त्या गेन मध्ये ऍक्च्युअली मी ऑलरेडी रेकॉर्डिंगच्या टायमाला गेन सेट करून त्याच्यामध्ये सिंगिंग गातो सगळ्याच आर्टिस्ट सोबत, म्हणजे त्यांच्या वोकल्स वेगवेगळे काम करतात. तर हा जो आता तुम्ही 35 वरती हा सेट झालेला आहे. देन रेशो 2.1 चा रेशो मी ठेवलेला आहे इथे. गेन जो 3.4 चा आधीचा गेन आहे, तुम्ही गेन अजून थोडं वाढवूया आपण इथे. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर चिंतामणी. विनायक श्री मयुरेश्वर वरद विनायक मोरया. श्री बल्लाळेश्वर. आता ज्या लाऊड वोकल आहे त्या अजून थोड्या लाऊड सांगतो. बाप्पा हे मन जिंकायला बळ दे मला. हे तुझे रूपे किती सुंदर काय. कारण ह्या फक्त डबल वोकल्स आहेत तिथे, आपल्याला सेटिंग करायची काही.
बाप्पा हे मने जिंकायला बळ दे मला. मन सारे ग्रह तारे हलतात, दुष्ट दुर्जन सारे क्रोध ज्वालामध्ये जळतात. आता फरक थोडासा कळाला असेल तुम्हाला. जी आधीची वोकल जी सिंगल आणि लाऊड ती मोठी दिसते, राईट, इथे जी मोठी वोकल्स आपल्याला दिसते ते सर्व सिमिलर एक लेवल मध्ये साऊंड करतात. मन सारे ग्रह तारे हलतात, दुष्ट दुर्जन सारे क्रोध ज्वालामध्ये जळतात. देव बाप्पा माझे सदैव पाठराखण करतो, सर्व कामे सर्वदा तुझ्या नावाने चालतात. बाप्पा हे मने जिंकायला बळ दे मला. तुझे रूपे किती सुंदर कळले मला. जेव्हा बाप्पा नाचे नाद घुमे डमरू नाद करे. ओके, राईट, लेवलला आली का. कंप्रेसरचा एक जो कंप्रेसरचा यूज आहे ना तो हाच आहे, यालाच बोलतात ऍक्च्युअल कंप्रेसिंग. अजून बाकी याच्यामध्ये पार्ट आपण अटॅकाने अजून रिलीज नाही केलंय, तर अटॅक आणि रिलीज एकदा क्लिअर करून घेऊया. याच फोकस वरती करूया. मन सारे ग्रह तारे हलतात, दुष्ट दुर्जन सारे क्रोध ज्वालामध्ये जळतात. देव बाप्पा माझे सदैव पाठराखण करतो, सर्व कामे सर्वदा तुझ्या नावाने चालतात. बाप्पा हे मने जिंकायला बळ दे मला. तुझे रूपे किती सुंदर कळले मला. जेव्हा बाप्पा नाचे नाद घुमे डमरू नाद करे रे दिन दिन. नजर न लागू देवा तुला सारे सारे करे टिम टिम. पळालं मला तुझी गाणी अशी गायला, तुझे सारखेच आवडतात मला मोदक लाडू खायला. आता बघ, आधी आपण जेव्हा अटॅक नव्हता, अटॅक 0 होता, आपण अटॅक नव्हता केला, तर असं एक थोडा डेप्थ कमी होती त्या वोकल्स मध्ये, राईट. वोकल्स मध्ये डेप्थ कमी होती, असं दबलेला साऊंड येत होता. जेव्हा आपण अटॅक प्रॉपर केलाय, अटॅक प्रॉपर सेट झाला, तर वोकल्स अजून निखरून आलेत, खिलून आलेत. तर कम्प्रेसर मध्ये वोकल पहिलेच आपल्या चांगल्या खुलून यायला हव्यात, फुलासारख्या, पाकळ्यासारख्या, तुमच्यासारख्या. रिलीज. मन सारे ग्रह तारे हलतात, दुष्ट दुर्जन सारे क्रोध ज्वालामध्ये जळतात. देव बाप्पा माझे सदैव पाठराखण करतो, सर्व कामे सर्वदा तुझ्या नावाने चालतात. बाप्पा हे मने जिंकायला बळ दे मला. तुझे रूपे किती सुंदर कळले मला. जेव्हा बाप्पा नाचे नाद घुमे डमरू नाद करे रे दिन दिन. नजर न लागू देवा तुला. ओके, नाईस. एवढा रिलीज आहे, तर कम्प्रेशनचा मला वाटतं पार्ट कम्प्लीट झालाय. नेक्स्ट पुढे पण बघूया आपण. गजानना गौरी पुत्र गजानना, गजानना गजानना गणांचा राजा गजानना. गजानना गजानना शंकरचा प्रिय गजानना. गजानना गजानना मंगल मूर्ती गजानना. श्री सिद्धिविनायक श्री मयूरे. ओके, एकदमच आपण लाऊड नाही करू शकत, ते आपल्याला हेडरूम पण पाहिजे मास्टरिंग साठी. श्री सिद्धिविनायक श्री मयूरेश्वर वर्ध विनायक मोरया. श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर. ओके, तर हे होतं कंप्रेशन. अशाच आणखीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय बघायचंय. धन्यवाद. गणू.